नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज ठाकरेंना अटक होणार का असा प्रश्न आज सातत्याने विचारला जातोय. 1 मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादला सभा झाली आणि हीच सभा त्यांना भोवण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी औरंगाबादमधील सिटी पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 116, कलम 117 आणि दंगलीस प्रवृत्त करणारं प्रक्षोभक भाषण करण्याबद्दल कलम 153 अन्वये राज ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घातलेल्या होत्या, पण राज ठाकरेंच्या सभेत 16 पैकी 12 अटींचा भंग झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय. आणि याचीच कल्पना आल्यामुळेच मनसेनं सोमवारी वकिलांची यादी जाहीर केली. आणि असं असलं तरी राज ठाकरेंवर 14 वर्षांपूर्वीचं प्रकरणही शेकण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कलम 109 आणि 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि या प्रकरणी सांगलीमधील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. 6 एप्रिलला हे वॉरंट जारी केलं गेलं आणि त्यामुळे 14 वर्षांपूर्वीचं प्रकरण आणि आत्ताची औरंगाबादमधली सभा हे पाहता आता राज ठाकरेंना अटक होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि भारताचंही लक्ष लागलंय. जे काही कारवाई करायची आहे ते करतो. जो भी होगी कारवाई आज ही होगी. तर राज ठाकरेंना अटक होणार का याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपले लोकशाही न्यूजचे संपादक दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे देखील जोडले गेलेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो. सुरुवात निश्चितच जे ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यापासून करतो, कारण आत्ताच मगाशी उल्लेख झालेला आहे तो विविध कलमांसंदर्भातला. या कलमांअंतर्गत ताब्यात घेतलं जातं की मग थेटपणे अटक केली जाते? हे जे कलम लावलेले आहेत त्याच्यामध्ये 153A हे नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र स्वरूपाचं कलम आहे. त्याच्या सपोर्टमध्ये आपण पाहू शकतो 116, 117 आणि मुंबई पोलीस कायद्याचं 134 असे कलम लावलेले आहेत. 116 आणि 117 हे कुणाला तरी बेकायदेशीर काहीतरी करण्यासाठी भडकवणे, उकसवणे, प्रोत्साहन देणे या संदर्भातलं कलम आहे. त्यामुळे सगळ्याच कलमांचं 153A नुसार जर आपण स्वरूप होणारं बघितलं, कारण ते मुख्य कलम आहे, तर हा अजामीनपात्र असा गुन्हा ठरतो. याच्यामध्ये न्यायाधीशांकडे अर्ज केल्यानंतर कोणत्या अटींवर जामीन द्यायचं किंवा जामीन फेटाळायचं याच्या संदर्भातले सगळे अधिकार हे न्यायाधीशांना असतात. त्यामुळे ते अजामीनपात्र अशा स्वरूपाचं कलम आहे. जर त्यांना जामीन मिळाला नाही, म्हणजे अटकपूर्व जामीन मिळाला नाही, तर त्यांना अटक करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय राहणार नाही. आणि त्याचबरोबर पोलीस केव्हाही, म्हणजे अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळे कधीही पोलीस जाऊन त्यांना अटक करू शकतात. हे सुद्धा अधिकार पोलिसांना कायद्याने दिलेले आहे. बरोबर आहे. 153 अंतर्गत अजामीन पात्र अशा प्रकारचं हे कलम लागू करण्यात आलेलं आहे. दीपक भातुसे सरांकडे मी जाईल. दीपक सर, प्रत्येक वृत्तवाहिन्या असतील, प्रत्येक न्यूजपेपर्स असतील, यावेळेला सगळ्यांचं लक्ष आणि खरं तर सर्वसामान्य जनतेचंही लक्ष लागू नये की आता पुढे नेमकं काय होतं. एका बाजूला पोलीस आणि खरं तर महासंचालकांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही सक्षम आहोत, आम्ही सज्ज आहोत परिस्थिती हाताळण्यासाठी. तिकडे मनसे आक्रमक होताना दिसते. मनसेचे अनेक जण हे भूमिगत होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. उद्याचा दिवस महाराष्ट्रासाठी कसा असू शकतो? विशाल, याच्यात सगळ्यात जास्त दबाव आणि टेन्शनमध्ये आहेत ते राज्यातलं पोलीस दल. कारण उद्याचा दिवस जो अल्टिमेटमचा आहे त्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून सगळा पहारा द्यावा लागणार आहे. जसं पोलीस महासंचालकांनी सांगितलं की सगळं पोलीस दल सक्षम आहे, मात्र पोलीस दल सक्षम असताना संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस दलाची डिप्लॉयमेंट असली तरी ही डिप्लॉयमेंट आपली लोकसंख्या पाहता तशी पूर्ण नाही आहे. त्यामुळे पोलिसांना खूप मेहनत करावी लागणार आहे उद्या काही होऊ नये यासाठी. आज सकाळपासूनच आपण बघतो की पूर्ण यंत्रणेचं लक्ष जे आहे ते उद्याच्या दिवसाकडे लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकार असेल, गृह विभाग असेल, स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा पोलीस महासंचालक असतील, अख्खं पोलीस दल असेल, हे सगळं तयारी करते उद्या कोणतीही गडबड होऊ नये. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सगळे प्रश्न बाजूला गेलेले आहेत आणि फक्त पोलीस आणि प्रशासनाचं, सरकारचं लक्ष आहे की उद्याच्या सगळ्या मनसेच्या अल्टिमेटममुळे राज्यामध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये. कारण एक दंगल आपल्याला अमरावतीची झालेली आठवत असेल काही दिवसांपूर्वी अचलपूरला, तशी दंगल झाली तर पुन्हा एकदा महाराष्ट्र आटोक्यात आणणं थोडं पोलीस दलासाठी ते दबावाचं
स्वभावाचा असेल, दडपणाचा असेल, आणि दंगल घडणं हे सरकारसाठी सुद्धा अशोभनीय असतं. त्यामुळे सरकारचा सुद्धा प्रयत्न आहे की अशी दंगल घडू नये. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रेशर जे आहे ते आजच्या घडीला आपण पोलीस दलावर आहे असं म्हणू शकतो. आणि हे केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी जे सगळं सुरू आहे, कारण निश्चित राज ठाकरेंचा उद्देश काय आहे, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश काय, हा स्पष्ट उद्देश आहे. आणि त्यामुळे हे सगळं महाराष्ट्राचं प्रशासन आणि पोलीस दल आज वेटीस धरलं गेले ते केवळ या राजकारणाच्या मुद्द्यावर. विशाल, बरोबर आहे. म्हणजे प्रक्षोभक भाषण झालेलं आहे हे पोलिसांनी मान्य केलेलं आहे खरं तर. आणि त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट असीम सरोदेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे, पोलिसांनी गुन्हा दाखल करून झाला जो जरी औरंगाबादमध्ये झालेला असला तरी देखील पुढचं पाऊल पोलीस काय उचलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र बचाव पक्ष या पुढच्या काळामध्ये काय करणार? कायद्याच्या कुठल्या तरतुदींचा वापर केला जाऊ शकतो? अजामीनपात्र जरी गुन्हा असला म्हणजे अटक टाळणं शक्य होणार आहे का? तर दुसरीकडे जर मनसे अध्यक्षांना अटक करण्यात आली तर मात्र मनसैनिक शांत बसणार नाही, हा इशारा देण्यात आलेला आहे. भरडली जाते ती सर्वसामान्य जनताच, मात्र बचाव पक्ष या क्षणाला कायद्याचा कुठला आधार घेऊ शकतं? तुम्ही मगाशी जे म्हणालात की काही 2000 वकिलांची टीम तयार करण्यात आलेली आहे, तर मला असं वाटतं की ज्या राजकीय नेत्यांना कायदेशीर पद्धतीने आपलं राजकारण करायचं आहे त्यांना अशी वकिलांची टीम जमा करण्याची पहिली गोष्ट म्हणजे गरज नसते. आणि माझं तर म्हणणं एकाही वकिलाची गरज पडू नये जे चांगल्या पद्धतीने राजकारण करतात त्यांना. मुळात ही आयडियाच जी आहे ती अनेकांना दुखावणारी, धर्मांध तेढ निर्माण करणारी आहे की भोंगे मस्जिदीवरचे खाली घ्या, नाहीतर तिथे हनुमान चालीसा त्याच्यापेक्षा दुप्पट आवाजात आम्ही वाजू. ही आयडियाच मुळात जी आहे ती प्रक्षोभक, बेकायदेशीर अशा स्वरूपाची आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर माझ्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सार्वजनिक सत्सद्विवेक बुद्धीलाच भंग करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या सभांमधून झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी खरं तर 2 सभा झाल्यानंतर 3ऱ्या सभेच्या वेळेस हा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे एक पोलिसांनी कंडक्ट तपासलेला आहे. म्हणजे कंडक्टचं आपण त्याला म्हणतो की जेव्हा एखादा गुन्हेगारी कृत्य करणारा माणूस असतो त्याची जी वर्तणूक असते ती सातत्याने जेव्हा बिघडत जाणारी असते तेव्हा त्या संदर्भात मग योग्य कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्याची दिशा पोलीस वापरत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या संदर्भात नागरिकांनी खरं तर दुःख व्यक्त केलं पाहिजे की राजकीय लोकांच्या भाषणाचा, राजकीय लोकांच्या राजकीय मतं मांडण्याचा दर्जा इतका खालावलेला आहे की प्रक्षोभकता आधार घेतल्याशिवाय आपलं म्हणणं हे प्रभावीच ठरू शकत नाही असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे हा एक नागरिक शास्त्राचा सुद्धा पराभव आहे असं मला वाटते. बरोबर आहे. बचाव पक्षाचं कार्य तर करेलच, मात्र अशा प्रकारची फौज का निर्माण करण्यात आली हा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. दीपक भातुसे सर, एवढ्या सगळ्या नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर देखील अजूनही जे भोंगे लावण्यात आलेले आहेत तोच मुळात कळीचा मुद्दा आहे. भोंग्यांविषयीचं कायदा नेमका काय सांगतो हे ॲडव्होकेट असीम सरोदेंकडनं जाणून घेऊयात. मात्र दीपक सर, मला तुम्हाला खरं तर हा प्रश्न करायचा आहे की राजकीय घडामोडी होत असताना एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि एकमेकांची पातळी कशी खालावलेली आहे. राज्य सरकार आमच्यावर दबाव आणतंय, केंद्र आमच्यावर दबाव आणतंय, असे विविध प्रकारचे जे आहेत त्या क्लुप्त्या लढवल्या जाताना दिसतात प्रत्येक पक्षाकडून. मात्र उद्या जर सकाळच्या वेळेला मशिदींवरचा भुंगा वाजला तर त्या ठिकाणी दुसरा भुंगा वाजणार आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी हनुमान चालीसा पठणासंदर्भातला. राज्यातली परिस्थिती या क्षणाला खूप नाजूक आहे असं वाटतं का? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही निर्माण होऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? निश्चित तशी परिस्थिती असल्यामुळेच आज सकाळपासून आपण गृहविभागाच्या बैठकांचा सिलसिला बघतोय. स्वतः गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात, म्हणजे जे राज्याचं मुख्यालय आहे पोलीस मुख्यालय, तिथे जाऊन बैठक घेतली, आढावा घेतला राज्यातल्या परिस्थितीचा. त्यानंतर महासंचालकांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पोलीस दल कसं सक्षम आहे या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सांगितलं. आणि सगळ्यात म्हणजे विशाल, ही परिस्थिती बिघडली ते एका प्रक्षोभक विधानामुळे, म्हणजे बिघडण्याची शक्यता आहे. आणि ही प्रक्षोभक विधानं गेले काही दिवस आपण केवळ राज ठाकरे नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांची सुद्धा विधानं बघितली. मग ते महाविकास आघाडीत असो, विरोधात आले असो किंवा राज ठाकरे असो, या सगळ्यांची विधानं गेल्या काही दिवसांमध्ये ही अशा पद्धतीची प्रक्षोभक आहेत. एकमेकांवर टीका करताना त्या टीकेची पातळी घसरलेली आहे. आणि हाच का महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने नुकताच 62वा आपला स्थापना दिवस पूर्ण केला आणि 62 वर्ष पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्राची ही परिस्थिती. आणि त्याच दिवशी राज ठाकरेंचं जे भाषण आपण बघितलं 1 मेला महाराष्ट्र दिनी, ते भाषण कुठल्या दिशेला महाराष्ट्र चाललाय हे आपल्याला सूचित करत होता. मात्र ज्यांना खरोखरच या महाराष्ट्राची कळवळ आहे ते याच्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निश्चितच प्रयत्न करतील.
मात्र सध्याचे राजकर्ते आहेत ते त्या मार्गावर जाताना दिसत नाहीयेत. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, एकाला दोष देण्यात अर्थ नाहीये. सगळेच एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतात आणि सगळ्यांची जी भाषा आहे ती भाषा प्रचंड घसरलेली आहे. यापूर्वीची महाराष्ट्राने अशी विरोधकांवर एकमेकांवर टीका करणारी भाषा बघितली नाही. मी गेले जवळपास 15 ते 16 वर्ष विधिमंडळ कव्हर करतोय, पण विधानसभेत सुद्धा जो भाषेचा दर्जा खालावलेला आहे, टीका जी आता राजकारणात खालावलेली आहे ती जाहीर सभांमध्ये असो का विधानसभेत असो, दोन्हीकडे खालावलेली आहे आणि ते खरोखरच चिंताजनक आहे महाराष्ट्रासाठी. जो महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखतो आणि देशामध्ये महाराष्ट्राची एक वेगळी प्रतिमा आहे पुरोगामित्वाची, आणि तीच प्रतिमा आता कुठेतरी पुसली जाते की काय अशी भीती निर्माण झाली या सगळ्यामुळे. विशाल, बरोबर आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे, मी आपल्याला विचारतो, जसं दीपक सरांनी सांगितलं की पातळी खालावत चाललेली आहे, हे त्रिवार सत्य आहे आणि जनता देखील पाहतीये. मनसे अजूनही ठाम आहे की भोंग्यांवरती जी कायदेशीर कारवाई व्हायला हवी ती झाली नाही आहे आणि त्याच कायद्याच्या आधारावरती आम्ही लढत असल्याचा दावा मनसे एका बाजूला करते. मात्र भोंग्यांसंदर्भातला कायदा नेमका काय सांगतो? तो केवळ महाराष्ट्रासाठी लागू आहे की संपूर्ण देशभरासाठी लागू आहे? अमुक एका धर्मा आणि जाती पंथासाठी आहे की तो सगळ्यांसाठी लागू आहे? मग तो लग्नातला भोंगा असू देत किंवा मग तो मंदिरांवरचा भोंगा असू दे किंवा मशिदींवरचा. मी साधारणतः 2002 पासून ध्वनी प्रदूषण या विषयावर काम करतो आणि मला हे सांगायला वाईट वाटते की समाजातल्या कोणत्याही धर्मातल्या जातीतल्या लोकांची सोबत ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात काम करत असताना मिळत नाही. राज ठाकरे यांचे याच्याबद्दलच फक्त मी आभार मानेन की त्यांनी हा विषय निदान सामाजिक पटलावर चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा बनवला, पण तो वाईट पद्धतीने बनला. आणि कोर्टाने कधीच केवळ मशिदीबद्दल केवळ मंदिराबद्दल बोलले नाही, तर वेगवेगळे 8 निर्णय आहेत आणि त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला दिसेल की सगळ्या धर्मांबद्दल कोर्टाने हे सातत्याने म्हटलेलं आहे की लाऊडस्पीकर हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. मुस्लिम धर्मातल्या अजानबद्दल स्पेसिफिक निर्णय देताना त्यांनी सांगितलं की अजान देणं हा तुमच्या धर्मसंकल्पनेचा अविभाज्य भाग असू शकेल, परंतु लाऊडस्पीकरहून अजान देणं हा मुळीच धर्मसंकल्पनेचा भाग नाही. त्यामुळे 8 मीटर अंतरापेक्षा जास्त उंचीवर ध्वनी प्रक्षेपक लावू नये, अनधिकृत आणि परवानगीशिवाय लावलेले ध्वनी प्रक्षेपक काढून घ्यावे, अशा स्वरूपातले आदेश यापूर्वी देण्यात आले होते. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणी लाऊडस्पीकरचा आणि कोणत्याही बँडबाजा ड्रमचा वापर करू नये असं सुद्धा सांगण्यात आलं. परंतु भारत हा देश असा आहे की कधीही कायद्याचं पालन करण्याची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये नाही. मी एक स्वतः केस चालू त्याच्यामध्ये स्पष्टपणे कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की लग्न विवाह समारंभामध्ये सुद्धा बँडबाजा वराती बंद झाले पाहिजे, वराती काढायच्या नाही, लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने कोणी लग्न साजरं करायचं नाही, इतके स्पष्ट आदेश सुद्धा दिलेले आहेत. आता दीपकजींनी जे सांगितलं की राजकीय मतं मांडण्याची पद्धतच एकूण कलुषित झालेली आहे, ते त्यांचं ऑब्झर्वेशन एक ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलेलं म्हणून सगळ्यांनी दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण की मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो, विधानसभेचं वार्तांकन ते करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं जर मत असेल की विधानसभेच्या कामकाजाचं सुद्धा भाषा ही प्रक्षोभक आणि उच्छृंखल स्वरूपाची झालेली आहे, तर याचा राजकीय लोकांनी नक्कीच दखल घ्यायला पाहिजे की पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे आणि त्यांना जर हे वाईट सगळं दिसायला लागलं असेल तर ते समाजाला काय दाखवणार, त्यांच्या पुढे अपरिहार्य आता हे राजकीय लोक निर्माण करतात. मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर फक्त देतो की 153A मध्ये जेव्हा गुन्हा नोंद होतो तेव्हा काही गोष्टींची पूर्तता करणं हे तपास पक्षाचं म्हणजे सरकार पक्षाचं पोलिसांचं काम असते महत्वाचं. याच्यामध्ये एक धडधडीत सत्य आपल्याला दिसते की 16 अटी लावलेल्या होत्या, त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. दुसरं की वस्तुस्थिती त्यांनी आधी मांडलेली आहे, त्याचं विश्लेषण पोलिसांनी केलेलं आहे, त्याचा परिणाम आणि प्रभाव काय झाला याच्याबद्दलचं लेखी अहवाल त्यांनी तयार केलेला आहे आणि सगळा झालेला घटनाक्रम पाहिला तर मग मेन्सरिया म्हणजे गुन्हा करण्यासाठीचं आपण असं काहीतरी बोलल्यामुळे गुन्हा होईल, धर्मांधता पसरेल हे माहिती असणं म्हणजे नॉलेज असतानाही तसं करणं याला मेन्सरिया असं म्हणतात, ते सुद्धा एलिमेंट म्हणून त्याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून 153A ची अत्यंत मजबूत केस ही राज ठाकरेंवर करण्यात आलेली आहे असं मला प्रथमदर्शनी वाटते. बरोबर आहे. दीपक सर, मला तुम्हाला खास प्रश्न विचारायचा हा आता, राज ठाकरे यांची अटक नेमकी कुणाला हवी आहे? कारण अगदी काही क्षणांपूर्वी ज्यावेळेला आपण भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली, एक साधा प्रश्न केलेला होता की आज महाराष्ट्रामध्येच ही बंदी लागू करायची की संपूर्ण देश पातळीवरती? म्हणजे एका बाजूला भोंगे किंवा त्या संदर्भातला जो निर्णय लागू करण्यात आला आहे, जे नियम अटी आहेत त्या एकट्या महाराष्ट्रानं पाळायच्या आहेत की मग त्या केंद्रानं जारी केल्या तर प्रत्येक राज्यासाठी त्या अनिवार्य होणार? मात्र त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था राखणं हे तिथल्या राज्य सरकारचं काम आहे असं सुधीर मुनगंटीवार लोकशाही न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले. म्हणून मला विचारायचं आहे, राज ठाकरे यांची अटक
राज्याला हवी आहे, पोलिसांना हवी आहे, केंद्राला हवी आहे, कोणत्या सरकारला हवी? खरं तर राज ठाकरेंना अटक करायची की नाही याच्यावरच अजूनही गृह विभागाचा आणि राज्य सरकारचा कल सुरू आहे. कारण दोन्ही परिणाम सरकारला विचारात घ्यावे लागतील. एकतर अटक झाल्यानंतर काय होऊ शकेल या परिणामांचा विचार सरकारला करावा लागेल, त्या दृष्टीने पावलं उचलावी लागतील. दुसरा राजकीय विचार सुद्धा या दृष्टीने केला जाईल महाविकास आघाडीकडनं. राज ठाकरेंना अटक केल्यानंतर त्यांना त्याचा राजकीय फायदा कितपत मिळू शकेल आणि अटक केली नाही तर राजकीय फायदा मिळणार की नाही, या राजकीय विचार सुद्धा महाविकास आघाडीकडनं केला जाईल निश्चितच. आणि आता जी माहिती विशाल आपल्याला मिळते त्यानुसार हाच विचार आता सध्या सरकारमध्ये सुरू आहे की राज ठाकरेंना अटक करायचं की नाही करायचं. अटक केली तर त्यांची राजकीय उंची किंवा राजकीय पटलावर ते आणखीन वर जातील अशी एक भीती काही जणांना सरकारमधल्या वाटते. मग त्यांचा विरोध आहे राज ठाकरेंना अटक करू नये म्हणून. तर काही जणांचं म्हणणं आहे की राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्यातली परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे आणि आता जर अटक झाली नाही तर पुन्हा त्यांना प्रोत्साहन मिळेल पुढे अशा पद्धतीने प्रक्षोभक भाषणं करण्याची. तर त्यामुळे तो एक मतप्रवाह, असे दोन मतप्रवाह आपल्याला राज्य सरकारमध्ये राज ठाकरेंच्या अटकेवरून दिसत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रक्षोभक भाषण दिल्यानंतर गुन्हे दाखल होतात, त्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत किती जणांना शिक्षा झाल्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, विशेषतः राजकीय लोकांना. राजकीय लोकांना दोनच उदाहरणं मी या ठिकाणी देतो आणि त्याच्यावर आपण असीम सरोदेंकडनं जास्त अधिक माहिती घेऊया. एक तर राज ठाकरेंचंच उदाहरण आहे. 2008 साली राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे घेतला होता आणि तेव्हा कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जे परप्रांतीय आले होते त्यांना मारहाण झाली होती. तेव्हा राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. कल्याण कोर्टामध्ये ही केसही चालली होती. मात्र राज ठाकरेंची त्याच्यातून पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण मी देशातलं देतो. अकबरुद्दीन ओवैसी जे MIMचे ओवैसी आहेत, त्यांचे बंधू आहेत, त्यांनी 2002ला एक भडकाऊ भाषण केलं होतं, प्रक्षोभक भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये थेट त्यांनी हिंदूंना आव्हान दिलं होतं आणि त्याच्यावर त्यांच्या विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वीच अकबरुद्दीन ओवैसी यांची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. संशयाच्या आधारावर कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे. हे दोन उदाहरणं मी या ठिकाणी देतो आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला देशात सापडतील की प्रक्षोभक विधानं केली जातात, त्यानंतर आता हे रेल्वे स्थानकावर मारहाण झाली, त्याचबरोबर दंगली काही ठिकाणी भडकतात. मात्र प्रत्यक्ष कारवाई किती जणांवर होते, विशेषतः मोठ्या राजकीय नेत्यांवर होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि राज ठाकरेंच्या बाबतीत या 2008च्या केसमध्ये जसं झालं तसं या केसमध्ये होणार नाही असं आपण नाकारू शकत नाही. बरोबर दीपक सर, जे तुम्ही अचूक असं विश्लेषण केलं आणि दोन महत्त्वाची उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत, त्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो का आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंना अटक होणार का, या अनुषंगाने या दोन्ही मान्यवरांबरोबर चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. जे काही कारवाई करायची आहे ते करतो. जो भी होगी कार्रवाई आज ही होगी. तर दोन्ही मान्यवरांकडे वळण्याची वेळ आलेली आहे. यावेळेला लोकशाही न्यूजचे संपादक दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत आणि कायदेतज्ञ असीम सरोदे देखील आपल्यासोबत आहेत. असीमजी, ब्रेकवर जाण्याआधी जो प्रश्न उपस्थित झालेला होता, कायदा सगळ्यांसाठी समान असतो का, राजकारण्यांनाही तो समान असतो का की फक्त कार्यकर्त्यांपुरतीच तो मर्यादित असतो? हेट स्पीच म्हणजे द्वेषपूर्ण विधानं किंवा सर्वधर्म समभावाला हानी पोहोचवणारी कृती या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निर्णय दिलेले आहेत आणि त्यानुसार खरं तर हेट स्पीच देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असंच आपल्याला वाटत असते. परंतु लोअर कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या पातळीवर अत्यंत प्रक्रियावादी असं वातावरण असते आणि त्यांना पुरावे तपासत असताना पुराव्यांच्या द्वारे जर ते सिद्ध होत असेल, बियॉन्ड रिझनेबल डाऊट असा एक शब्द आहे की कोणत्याही शंका कुशंकांच्या पलीकडे गुन्हा सिद्ध होत असेल तरच आरोपीला शिक्षा देता येते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा शंकेच्या आधारे आरोपींची सुटका या अशा प्रकरणांमध्ये होताना दिसते. याचं एक कारण आहे की त्वरित केसेस चालत नाही. बरेच वर्ष हे प्रकरण प्रलंबित ठेवले जातात राजकीय लोकांनी द्वेषपूर्ण विधानं केल्याबद्दलचे आणि त्या कालावधीमध्ये बाहेरची राजकीय परिस्थिती बदलते. साक्षीदार आणि पुरावेदार जे असतात, प्रत्यक्षदर्शी पंचनामेवरचे लोक असतात, त्या सगळ्यांचं मत बदलण्यात येते किंवा त्यांना विकत घेऊन त्यांना काय बोलायचं हे सांगितलं जाते आणि मग न्यायालय किंवा न्यायाधीश हे हताशपणे त्या आरोपीला सोडण्याशिवाय काही करू शकत नाही. ही वास्तविकता आपण जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं की कायद्यासमोर पण ते एक मोठं आव्हान आहे की अभिव्यक्ती वाईट आणि अलोकशाही पूर्ण करण्यामध्ये, म्हणजे लोकशाही न पाळता अभिव्यक्ती जे वापरतात त्यांना कसा दंड करायचा आणि कायद्याची समज कशी द्यायची, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
बरोबर आहे. जसं आता अकबरुद्दीन ओवैसी प्रकरण 2012चं ते प्रकरण होतं आणि आता त्यांची त्याच्यातून निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे एवढे वर्ष ते प्रकरण फक्त ट्रायल त्याची सुरू होते आणि त्याच्यात काहीच झालं नाही. बरोबर. दीपक सर, आपण उदाहरण देखील दिलं त्याचं. पुढचा प्रश्न आपल्यासाठीच आहे खरं तर, की राजकीय फायदा नेमका कुणाला? कारण झालं काय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर नंतर सरकारपासून लांब राहावं लागलं भाजपला, तर दुसरीकडे मनसेला देखील पुनरुज्जीवन हवंय. मग कुठल्या पक्षाला कसा आणि काय फायदा होऊ शकतो? कसं आहे, मनसेच्या वाटचालीबद्दल आपण 2 दिवसापूर्वी चर्चा केली होती. कशा पद्धतीने टप्प्याटप्प्यावर मनसेने आपली भूमिका बदलली, मुद्दे बदलले. आता जी बदललेली भूमिका आहे ती भूमिका हिंदू मतांचं ध्रुवीकरण करणारी आणि ती कोणासाठी फायदेशीर आहे, तर थेटपणे ती भाजपसाठी फायदेशीर आहे. मनसे आता एकाकी आहे, त्यांना राजकीय पुढचं भवितव्य दिसत नाहीये. त्यामुळे कुठला तरी मुद्दा घेऊन किंवा कोणतरी साथीला घेऊन त्यांना आक्रमकपणे आता पुढे जाण्याची गरज आहे, जर पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर. कारण आता राजकारणात मनसेची जर निवडणुकीच्या राजकारणातली परिस्थिती बघितली तर अगदी दयनीय अवस्था आहे. एक वेळेला मराठीचा मुद्दा 2008ला जेव्हा मनसेने हातात घेतला होता, तेव्हा त्याच्यानंतर 2012ला आणि 2010 आणि 12च्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला घवघवीत यश मिळालं होतं. नाशिकची सत्ता सुद्धा महापालिकेची मिळाली होती. मात्र त्याच्यानंतर पुन्हा मनसेचा आलेख जो आहे तो घसरता आपल्याला पाहायला मिळाला आणि आता जी दयनीय अवस्था आहे, त्यांच्याकडे नेते सुद्धा नाही आहेत. त्यामुळे आता इथून पक्ष कसा उभारी घेईल, तर त्यांना आता नवीन मुद्दा मिळालेला आहे हिंदुत्वाचा, कट्टर हिंदुत्वाचा. आणि जो मुद्दा भाजप आतापर्यंत मांडत होती तो मुद्दा आता राज ठाकरे त्यांच्या दुपटीने आक्रमकपणे मांडतायत. त्यामुळे याचा फायदा निश्चितच भाजपला होणार आहे आणि मनसेला कदाचित कोणतरी साथीदार हवा. म्हणून आगामी महापालिकाच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास 15 महापालिका आहेत, 27 जिल्हा परिषद आहेत आणि नगरपालिका मोठ्या संख्येने आहेत. तर त्या सगळ्यांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती झाली तर निश्चितच या दोन पक्षांना म्हणजे मनसेला काही प्रमाणात भाजपमुळे उभारी मिळेल आणि हिंदूंचा आक्रमक मुद्दा मनसे मांडतात, त्याच्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होईल आणि याचा तोडा निश्चितच शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी हे गणित जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. बरोबर आहे. सत्ता करण्यासाठी सुरू असलेलं राजकारण महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरेंना अटक होते की त्यांना ताब्यात घेतलं जातं, यावरती आमची देखील नजर अशाच प्रकारे असेल. धन्यवाद दीपक सर, धन्यवाद असीम सरोदेजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.